नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत शिंदे आहे आणि आपल्या सर्वांचं महा हेल्पलाइन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। आता लाडक्या बहिणींना 25,000 रुपयांपर्यंत कर्ज हे मिळणार आहे। त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना 10 ते 25,000 रुपयांपर्यंत कर्ज हे मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। बघा मित्रांनो, मुंबई बँकेद्वारे हे कर्ज लाडक्या बहिणींना दिले जात आहे। त्या संदर्भात अजित पवार यांनी विधानसभेमध्ये माहिती दिलेली आहे। त्याचा आधार घेऊन मी तुम्हाला माहिती सांगत आहे। सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर त्यांचा व्हिडिओ आपण पाहूया। परवाच विधान परिषदेमध्ये आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली। लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25,000 रुपयाचं कर्ज देणार आहे आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000 कुणाला 25,000। आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि त्याच्यामध्ये आहेत। मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा। म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल। आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे, कारण हा थोडका पैसा नाही। अध्यक्ष महोदय, 45,000 कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात 12 महिन्यामध्ये। आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो, काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो, टिकून राहतो, खर्च होत नाही आणि ते बरोबर बचत करतात, कारण हा थोडका पैसा नाहीये। या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल। तर मित्रांनो बघा, अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींना मुंबई बँकेद्वारे 10 ते 25,000 रुपयांपर्यंत कर्ज हे दिले जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, लाडक्या बहिणींना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक प्रकारे छोटंसं भांडवल याद्वारे भेटणार आहे। यासाठी फक्त एकच अट आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुंबई बँकेमध्ये अकाउंट उघडावं लागणार आहे। अकाउंट उघडलं की त्यांना 10 ते 25,000 रुपयांपर्यंत कर्ज हे दिले जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एकंदरीत एक आनंदाची अशी बातमी आहे। 10 ते 25,000 रुपयांपर्यंत कर्ज हे मुंबई बँक देणार आहे। सोबतच या कर्जासाठी जे काही हप्ते असतात ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही 1,500 रुपये येतात तेच हप्ते डायरेक्ट या कर्जाच्या हप्त्या स्वरूपात मुंबई बँकेकडे जाणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एकंदरीत कर्ज मिळवण्यासाठी एक आनंदाची अशी बातमी आहे। त्यामुळे लगेचच मुंबई बँकेमध्ये तुमचं अकाउंट उघडा आणि 10 ते 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळवा। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अशी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।